मोदी पार्टी स्टार्ट झाले ते लाईव्ह सोडणार फ्रेम नमस्कार. आजची प्रेस कॉन्फरन्स जी आपल्या मेन जो विषय असा तो असो असा की प्राईम मिनिस्टर मोदीजी 19 तारखेक गोंयांत येतात आणि प्रसार माध्यमांच्या थ्रू हांव ताका काही गोष्टी या गोंयच्या संदर्भात काही गोष्टी ज्यो आसा त्याच्या समोर बरोवपाक पर्टिक्युलरली मायनिंग आणि बाकीच्या इश्यूचेर जेन्ना फेब्रुवारी 2019 माझी प्राईम मिनिस्टरा कडेन मिटींग जाली आणि ते मिटिंगेक प्राईम मिनिस्टरान सांगलेले की आपण गोंयचो इश्यू जो आसा मायनिंग सुरू करपाचो तो थोड्याच वेळान म्हणजे थोड्याच दिसांनी आपण तो ताका लिगल क्युअर जावं कितें तरी करून आपण सुरू करतलो. हे 13 फेब्रुवारी 2019 सांगलेले. त्याच्यानंतर पार्लमेंटरी इलेक्शन जाली आणि जेन्ना पार्लमेंट इलेक्शनच्या वेळार प्रचार करपाक जेन्ना मोदीजी गोंयांत येयले आणि श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर ताणें सगळ्या जनतेक गोंयच्या लोकांक सांगलेलें की गोंयचो जो मायनिंग इश्यू आसा तो थोड्याच दिसांनी आपण सॉर्ट आउट करतलो, रिजॉल्व करतलो आणि गोंयच्यो मायनिंग सुरू करतलो. आज हेका 3 वर्सां जावन गेली, 2 वर्सां कंप्लीट जाल्या आणि तरी आसतना मायनिंग इश्यू सुरू जायना. गोंयच्यो मायनिंग इश्यू सुरू करपाचे जे आसा ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोनूय तांचीच सरकार आसा, म्हणजे हांगा दुसरो सरकाराचो घोळ आसपाचो काय प्रश्न येना. तांकां जर सुरू करपाचें जाल्यार ते केन्नाय करूं शकता. पण तरी आसतना जे 3 लाख लोक आज मायनिंग डिपेंडंट आसात, जे आज उपासमारीचे जीवन जगतात, जे अनएम्प्लॉयड आसात, लोनात आसात, त्यांचे थोडेशे टेन्शन म्हणजे अटॅचमेंट, रिकवरी, अटॅचमेंट ह्यो गोष्टी सगळ्यांक येयल्ल्यो आसात. मागीर ते बार्जवाले असो, ट्रकवाले असो, मायनिंग डिपेंडंट सुद्धा जे वर्कर जे रिट्रेन केल्ले आसात ते असो, कारण त्यांचे रिकवरी सुरू जाल्ली आसा. हांव मोदीजी इतलें सांगपाक सोदता की आता जर त्याचे दोळे ओपन उरतले म्हणजे दोळे उरतले की ना लोकांची गोंयची परिस्थिती पळोवन. कारण आमी 60 वर्सांची वर्सां मनोवपाचो एक उत्सव आमी 19 तारखेक करपाचें आमचें सरकार. ह्या उत्सवा दिसा उत्सव केन्ना मनयतात? जेन्ना लोक सुखी असतात, लोकांक काय त्रास ना आणि ते आनंद आसा. म्हणजे साधारणपणे आमी अशें म्हणटात की जेन्ना पीक जाल्या त्या नंतर आमी उत्सव करतात. तशेंच हांगा आज आमी आसा दुख्खात. आज आमचे मायनिंग डिपेंडंट, हॉटेलवाले, टुरिजम हो सगळोच आज अनएम्प्लॉयड जाल्लो आसा. सगळी इंडस्ट्री मोस्टली क्लोज आसा. ते सुरू करपाचे तर कांयच प्रयत्न नासता आणि आमी उत्सव मनयतात. गोंयचे इंडिपेंडन्सचो उत्सव मनोवपाकच जाय, नो डाउट. पूण तो मनीत आसतना सुद्धा एक अशें लक्षात येता म्हणजे आमचे गोंयचे बीजेपीचे सरकार जे आसा त्या सरकाराची जर काम करपाची पद्दत जर पळयली जाल्यार अशें लक्षात येता की ज्या जाग्यार करप्शन करपाक मेळटा, पयशे लुटपाक मेळटा, तेच प्रोग्राम करप, बाकीचे प्रोग्राम करप ना. पेपर न्यूजा प्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटान गोंयांक 300 कोटी रुपये दिले सेलिब्रेशन करपाक. हे सेलिब्रेशन 300 कोटींतले जर कितें जर केलें जाल्यार ते इव्हेंट मॅनेजमेंट केलें. म्हणजे प्रोग्राम जर कितें केले जाय जाल्यार प्रोग्राम सगळे इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे माझे जाल्यार अशें म्हणजे जे कोण विजिलन्स आसात, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आसात, तेंच्यांनी सरकारान हेजेर हो काय सरकार करचोच ना. जे ऑडिट आसा तेंच्यांनी क्वेरी काडपाक जाय. जे गोंयांत इव्हेंट जाल्या फाटल्या दिसांनी श्यामाप्रसाद मुखर्जीचे स्टेडियमाचेर आणि खंय खंय वेगवेगळे इव्हेंट जाल्ले आसात. कारण म्हाजे म्हायती प्रमाणे ह्या इव्हेंटाचेर 50% जो हे आसात पयशे आसात कॉस्ट हो त्या एप्रोप्रिएट मनशा कडेन गेल्लो आसा पयली इन एडवान्स.
आणि म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट जे करणारे लोक असतात ते गोंयकार चड ना. थोड्या गोंयांत आमचे खूप लोक असतात पण गोंयांत कोण ना. कित्याक एडवान्स पयशे कोण दिवंक शकना. व्हडले जे आसात तेच दिवंक शकता आनी ताचे कॉस्टिंग काडपाक जाय. कारण एक वस्तू 300 रुपयाची वस्तू 30,000 रुपया लायल्यार कितें अशी तातूंत. आनी अफाट ताचो जशें हेल्थ कोविडाच्या वेळार ऑक्सिजनचो इश्यू येयलो. चड जर लोक ऑक्सिजन कोविडाच्या वेळार जर मेला जायत जाल्यार लेस ऑक्सिजन. आनी तातूंत अशें इन्फॉर्मेशन आसा की ऑक्सिजन ज्यो बाटल्यो हाडलेल्यो ज्यो ऑक्सिजनचो स्टॉक हाडलेलो तो फूल बाटल्यो नासल्यो 50% भरलेल्यो आसल्यो. कारण उरलेले पयशे कमिशनान रिकवर करपाक जाय आशिल्ले. आनी ताका लागून डॉक्टरांक अंदाज येवंक ना की हो जो ऑक्सिजन आसा हो ऑक्सिजन सोंपतलो बेगीन काय मागीर सोंपतलो हो अंदाज येवंक ना. आनी ताका लागून चड लोक मेले. तर हे असो हे जे करप्शन आसा तशें हितूंतय इव्हेंट मॅनेजमेंटान करप्शन आसा. हेची इन्क्वायरी जावपाक जाय. हांव डिमांड करता की इन्क्वायरी जावची. कारण तुमकां याद आसा फर्स्ट टायम हांवें लास्ट जेन्ना मिटींग हें घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या वेळार हांवें 2 इश्यू रेज केले. एक नोकऱ्यांचो त्याच्या नंतर बाकीच्यांनी सगळ्या नोकऱ्यांचो इश्यू सगळ्यांनी आपल्यान काडल्यात. मागीर फुडली स्टेप सांगना. परत आतां हांवें एक प्रश्न तुमच्या समोर सांगलेलो की ते सांगलेले की इंटरव्यू रिटर्न टेस्ट जो घेता तो रिटर्न टेस्ट तेंचे जे कोण कॅन्डिडेट आसा ताका इन्स्ट्रक्शन गेले वता की तो ब्लँक दवरा. हे त्या प्रेस कॉन्फरन्सांत सांगलेले याद करा. आनी तेच कन्फर्मेशन बाब आमचो जो आमदार आसा पणजेचो आमदार बाब मुन्सेरेतान कन्फर्म केलें. म्हणजे पुती गांवकारांचे स्टेटमेंट आसा. पुती गांवकार जेन्ना इन्फॉर्मेशन जेन्ना मिडिया कडेन वयता तेन्ना 100% ऑथेंटीक इन्फॉर्मेशन आसल्या शिवाय केन्नाच प्रेस घेयना. आनी हे कन्फर्म जालां सगळ्यांक. हांव ताचेर चड उलयना. मायनिंगाच्या हेचेर म्हाका इश्यू आनी क्लियर करपाचो आसा. तो मोदीजीन क्लियर करचें 19 तारखेक मायनिंग केन्ना सुरू करतले. प्रोसेस न्ही मायनिंग सुरू स्टार्टिंग मायनिंग केन्ना करतले. जर मोदीजी सांगूंक शकना म्हणजे मोदीजी सारको आमचो प्रायम मिनिस्टर ताका जर जाय आशिल्लें जाल्यार सुप्रीम कोर्टांतली केस जी आसा ती केन्नाय अर्ली हियरिंग अयोध्या सारकी जर केस हियरिंगाक येवंक शकता आनी डिस्पोज जावंक शकता. जर ही केस मोदीजी त्यांचे सरकार त्यांचो एजी एटॉर्नी जनरल हे सगळे जे आसात ते काढू शकताले पण ताका इंटरेस्ट ना. त्याच्या उलट लास्ट टायम जेन्ना आमी तुमकां सांगलेलें की हांव जेन्ना आप पार्टी जेन्ना जॉयन जालो तातूंत एक म्हाजो मुद्दो आशिल्लो की मायनिंग जर सुरू करता जाल्यार हांव जॉयन जातलो. आनी त्या प्रमाणे केजरीवालजीन म्हाका आश्वासन दिलें की तुमचे जे सुप्रीम कोर्टाचे मॅटर आसा ते आपूण बेगीनच्या बेगीन हाडपाचो प्रयत्न करता आनी सॉर्ट आउट करपाचो. हांव ताका थँक्स इतक्याकच लागून दिता की ताणें आपले सिनियर कावन्सील घालून 2 लास्ट प्रेस घेतली हे पयलीं ऑलरेडी मॅटर सुप्रीम कोर्टाच्या बोर्डार हाडली. ताजें एक हियरिंग जालें आनी त्या हियरिंगात ताणें क्लियर केलें की आमी ही जी मॅटर आसा ती 1st वीक ऑफ जानेवारी परत सुप्रीम कोर्टात हियरिंगाक हाडटले. हें जजान त्या दिसा कन्फर्म केलें. सांगपाचो मुद्दो इतलोच की आमी जे सांगतात आप पार्टी जी आसा जे सांगता ते करतात हो एक आमचो पयलीं पासूनचो मुद्दो जो आसा आमचो जो उद्देश आसा आमी जे कमिटमेंट करतात ते करतात हे प्रूव जाता. आनी म्हणून म्हाजो असोच आरोप आसा की सरकारान खूब बोर्ड लायले आसा गोंयांत. डबल इंजीन बोर्ड लायले आसा की आमी डबल इंजिनाचो विकास करतात. 100% बरोबर. हे डबल इंजीन म्हणजे ह्या देशाच्या खंयच्या कोणाक खबर आसा? अडानी आणि अंबानी हे डबल इंजिन. जर ग्रोथ जर कोणाचो जाल्लो आसा ह्या देशात जाल्यार तो ग्रोथ 1000% ग्रोथ जो जाल्लो आसा तो केवळ अडानी आणि अंबानीचो जाल्लो आसा. ह्या देशातले गरीब लोक आसात ते गरिबी एका रेशिओ काढात. गरिबी जी आमची आसा ती गरिबी दुरी जी आसा ती तफावत गेल्ली आसा. ते फॅक्ट्स आनी फिगर्स तुमच्याकडे आसा आमच्याकडे आसा ते फॅक्ट्स आनी फिगर्स ती आनी वाडत आसा तरी. इन्फ्लेशन जे आसा ह्या महिन्यातले इन्फ्लेशन 14.95% आसा विच इज द हायेस्ट इन लास्ट 6 years. 10 वर्सां पयलीं सुद्दां म्हटल्यार खालचे जे रिपोर्ट आसा ते लास्ट 6 years पेक्षा जे हायेस्ट इन्फ्लेशन जे आसा ते ह्या महिन्याचे आसा. आनी आमी सांगतात की आमी लोकांक गरिबाचो उद्धार करतात. आनी गरिबाचो जर उद्धार हे बीजेपी सरकार जर करता जाल्यार पयलीं जर गोश्ट करपाक जाय जाल्यार ते लोकां कडल्यान उरपाचें काम चालू आसा सध्या. पार्टिक्युलरली फ्युअल चार्जीसाचेर
गेल्या 6-7 दिसांचे फ्युअल प्रायसेस गेले इंटरनॅशनल मार्केटाचे. इंटरनॅशनल मार्केटाचे फ्युअल चार्जेस गेल्या 6-7 दिसांचे आसा ते जवळजवळ 8 to 10% सकयलेले आसा. म्हणजे 6200 आशिल्ले ते 5300 जाले आसा. आणि हे फ्युअल चार्जेस जाले जाल्यार आमचे पयशे वाडटात. एक्चुअल फ्युअल प्राइस कॉस्टिंग जे आसात इंटरनॅशनल मार्केटात ते आज पेट्रोल नॉट मोर दॅन 50 रुपीज पर लिटर. एक्चुअल कॉस्टिंग जे सरकार घेता पयशे आणि फ्युअल घेता आमच्या कडेन म्हणजे इम्पोर्ट करता आणि आमकां विकता कितल्याक 100 रुपया. म्हणजे हो सरकार ह्या देशाचे गरीब लोकांचे भले करपाक सोदता काय पयशे अडाणी आनी अंबानी वयर काडपा खातीर तेंचे पयशे चड करपा खातीर हो सरकार काम करता. हे जनतेन आज गरज आसा. हे पर्टिक्युलरली गोंयान जे आसा गोंयान हेचेरूय विचार करपाचो गरज आसा. कारण गोंयची जर परिस्थिती पयली जायत जाल्यार 2 गोष्टी लक्षात घ्या. गोंयांत सध्या रिक्रुटमेंट टोमॅटो आनी हेवटेन जशे विकतात तशे रिक्रुटमेंट सध्या चालू आसा. परचेजिंग सेलिंग आनी परचेजिंग चालू आसा. आणि हे परचेजिंग गोंयच्या भल्या खातीर ना. हे जे परचेजिंग आसा ते केवळ स्वताचे भले कशे जातले म्हणजे आपणाक जर दिसता निवडून येवपाक जाय आणि परत फुडले 5 वर्सां आपली समृद्धी वाडोवपाक जाय. कारण बीजेपीचो आनी एक हे आसा ताका कितें म्हणटात प्रोपोगंडा करपाक जे आश्वासन म्हणजे लोकांक सांगलां ताणें की आमी समृद्धी करतले फुडली 5 वर्सां आमकां समृद्धी करपा खातीर दियात. लोकांची समृद्धी करपा खातीर न्ही, ही स्वताची समृद्धी करपा खातीर ताका 5 वर्सां जाय. हे गोंयच्या लोकांनी लक्षांत दवरचें. लोकांनी हे लक्षांत दवरचें की आमकां ह्या बीजेपी सरकार परत हाडून आमकां परत आनी लुबडपाचें 5 वर्सां तांकां लुबाडून दिवपाचें काय कितें होय सरकार आमच्या लोकांनी विचार करपाची आज गरज आसता. आनी म्हणून आमी सांगतात की ज्यो आपाच्यो स्किमी आसात जे आपण जे उतरां दिल्लीं आसात आपण जे आपलो जे आतां पर्यंतचे जितले आश्वासनां दिल्लीं आसात ते आमी कमीट करतले. कमिटमेंट आमी करतले आनी ते फुलफील करतले. आनी म्हणून आज गोंयच्या जनतेक आव्हान करता की तांच्यांनी आप सारके पार्टी बरोबर उबे रावचें. कारण एक लक्षात घ्या आता जर गेल्या 8-10 दिसांचे तुम्ही जर पळयले जायत जाल्यार आपाक हे लोक कोणी येनात. कारण आपाचे पयलीं पासूनचे धोरण आहा की हांगा नॉन करप्ट आमी हे करतले. आमी सरकार जे आहा ते नॉन करप्ट सरकार दितले. आनी जे लोक आसात जे आतां वयतात तेंची हिस्ट्री तुमकां खबर आसा. आनी जे नॉन करप्शन जर कोणाक करपाक मेळचें ना जाल्यार आपान तसले लोक येवचे ना. आपान जर लोक येतले जाय ते सिन्सियर आसात जे कोण जाका खरेंच जनतेची सेवा करपाक जाय जनतेक गोंयची सेवा करपाक जाय गोंयची उदरगत करपाक जाय अशेच लोक आपात येतले. अशें सादारणशे फुडल्या 7-8 दिसां भितर तुमकां कळटलें कशे लोक येतले कशे येवचे ना. आनी म्हणून आजची जो प्रेस हांव एकदां परत रिट्रेट करता की ह्या सरकारान मायनी ज्यो दवरल्यात चालू न करपाक ज्यो त्यो केवळ अडाणी आनी रिलायन्साक दिवपा खातीरच केल्ले आसा. हे प्रूव जाता कारण सुप्रीम कोर्टाचे सुद्दां गेल्या 3 वर्सांत एकय दीस हियरिंग हे सरकार हाडूंक शकले ना. जेंचे सरकार केंद्रांतय आसा आनी राज्यांतय आसा. हो चीफ मिनिस्टरय कांय करूंक शकना. स्वता मायनींग डिपेंडंट सांगता तो आनी तोच कांय करूंक शकना कारण ताका इंट्रस्ट ना. काय हे इश्यू क्लियर करपाचे आसा. आनी कितें आसा जाल्यार म्हाका सांग. मायनिंगच्या विशयाचेर आतां पर्यंत डिपेंडंटूच चड उलयता पॉलिटिकल पार्टीज चड उलयता. पूण मालक कितले उलयले सध्या मायनींग डिपेंडंट मालक नात न्हू. मालक कोण आसा सध्या जे मालक मालकाचे कितें मालकाची पोटां भरलेली आसा. मालकांक मायनी चललेली नाका. ते उरले जाल्यार फाल्यां ते लिटिगेशन करतले आनी 10 वर्सां मायनी चलच्यो ना. मालकाक कांयच पडलेलें ना. मालकांनी फुडले 10 पिढयांचे करून दवरलेले आसा. मरता जे कोण मरतात तर कामगार बार्जवाले ट्रकवाले आनी भायले सायडीक थोडे दुकानदार बारीक बारीक कोण आसा ते मरतात. बारीक लोक मरतात. व्हडले लोक कोण मरना. नाजाल्यार तुमी चेक करात मायनिंगाचे कोण मायन ओनर कोण आसले भितर. मायनिंग ओनराकूच जेन्ना इंट्रस्ट ना तेन्ना मायनिंग ओनर उरोवंकच ना रे. जेन्ना सुप्रीम कोर्टान सांगले की लीज सगळी कॅन्सल केली ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंट इज अ मायन ओनर. सगळे मायनी ताब्यात दिल्यो गव्हर्नमेंटाचे. आता घेतल्या गव्हर्नमेंटान घेवन तो गव्हर्नमेंटाचो विषय. पूण कायद्या प्रमाणे सुप्रीम कोर्ट जजमेंटा प्रमाणे आता ज्यो मायनी आसा त्यो सगळ्यो सरकारा कडेन मायनी आसा. लीज सगळी सरकारा कडेन आसा. आनी कितें इश्यू आसा सांगा. प्रायम मिनिस्टर कडेन आनी कितें मागल्या तुमचे मेन इश्यू आसा की गोंयच्यो मायनी केन्ना सुरू करतले आनी करते की करचे ना हे क्लियर करचे. नाजाल्यार 2019 सांगलेले मैं लीगल क्यूअर करके कुछ भी सॉर्ट मायनी सुरू करूंगा हे आज हितून आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर सांगले. ते परत सांगतलो कितें हेजी आमकां हे आसा. म्हणजे पंतप्रधानां कडल्यान तुका आश्वासन जाय. एक्झॅक्टली क्लियर
कारण पंतप्रधान सांगपाक जाय काय गेल्या इलेक्शनात ताणें सांगलेले पार्लमेंट जेन्ना इलेक्शन जालें 2019 तेन्ना आपण रोखडेच सुरू करता म्हणून रोखडी म्हणजे किती 2 वर्सां 3 वर्सां कितली पंतप्रधानान 10 वर्सां पयलीं आनी एक आश्वासन दिलें प्रत्येकाच्या अकाउंटार 15 लाख घालतलो. हय पण आमचे 15 लाखाचे 25 लाख 25 आमच्या साधारण म्हयन्याक आतां कितले वयता एक पेट्रोल जर घेतले आज सरकार ह्या देशात महिन्याक मोर दॅन 1,25,000 crores लोकांक रुबाडटा केवळ फ्युअलाचेर. आणि हे पयलेच सरकार अशें आसा की इकॉनॉमी जी आमची इन्फ्लेशन जे वाडटा तेका कारण अशें आसा की सरकार डबल रेटीन फ्युअल विकता म्हणून इन्फ्लेशन चड वाडटा. आणि हेज्या पयलीं जी सरकार आशिल्ली त्या सरकारांनी सदांच फ्युअलाक सबसिडी दिल्ली कारण इन्फ्लेशन वाडचें न्ही म्हणून. आणि हो फक्त मारवाडी जसे हे करतात म्हणजे पैशाचे पैसे कसे करप धंदो कसो करप केवळ हे ह्या देशातल्या बीजेपी दुर्दैव ह्या देशाचे की बीजेपीचे सरकार फक्त धंदो करपाक गेल्या आणि इंडस्ट्रीयन व्हडले मालक जे आसा तांकां वयर काडपा खातीर गेल्या. गोंयचो तुम्ही डेव्हलपमेंट म्हणटात गोंयचो डेव्हलपमेंट जर तुम्ही पळयलो जायत जाल्यार फक्त 2 ब्रिज दिसता एक पूल आणि एक अर्दो. ते ब्रिज कोणाक आमचे जनतेक न्ही. ते ब्रिज फाल्यां कोल हाडपाक जाय फाल्यां आनी खंयचे तरी नाफ्टा हाडपाक जाय आनी कितें तरी हाडपाक जाय आणि त्या मालक जे आसात व्हडले व्हडले इंडस्ट्रीज आसा तांकां फ्री एक्सेस मेळपाक जाय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या 4 लेन 6 लेन जे असतात त्या लेनीन कायद्या प्रमाणे कोण इंटरफेर जावंक शकना पब्लीक. म्हणजे फाल्यां आमी एज्युकेशन करपाचें ना आमचे कितें अन्याय जाले आमच्या घरात कोळसो कितले पडलो जाल्यार तुजेर आमी अन्याय हे करपाचें ना एज्युकेशन करपाचें ना. आणि म्हणून जे डेव्हलपमेंट म्हणटा पळय तो हो डेव्हलपमेंट आमच्या देशाचो गोंयचो पार्टिक्युलरली लक्षात घ्या. आणि इतकी वर्सां आमी सगळे जाण गेली 20 वर्सां पळयतात तुमी तरी आतां सगळे जाण 20 वर्सांच्या वयर आसात. 20 वर्सां ह्या वर्सा जितले गेल्या 2 वर्सांत जे रस्ते पिड्ड्यार जाल्ले गोंयचे आसात ते गेल्या 20 वर्सां जातले विचार करात. आज खंयच्या रस्त्यान गेल्यानंतर आमी सेफली पावत कशें दिसता. एक्सिडेंट रिपोर्ट काडात चडशे जे लोक एक्सिडेंटान मेल्यात त्या खड्ड्यांनी पडोन चडशे मेल्यात. चेक करा स्ट्रॅटेजी तुमचे 2 स्ट्रॅटेजी चेक करा आणि कितें आसा सांगा. देव बरें करूं.